रेशन कार्ड असेल तर 12 शेळ्या तसेच 25,000 रुपये मिळणार। याचा GR देखील आलेला आहे मित्रांनो। लवकरात लवकर तुम्ही अर्ज करायचा आहे। अर्ज भरण्याची अंतिम मुदत पुढील फक्त 10 दिवसच मित्रांनो बाकी राहिले आहे। त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करून तुम्हाला या 12 शेळ्यांचा आणि 25,000 रुपयांचा लाभ नक्की घ्यायचा आहे। मित्रांनो, तुमच्याकडे पिवळ्या आणि केशरी या दोन्हीपैकी एक रेशन कार्ड असेल तर राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला आता 12 शेळ्या व 25,000 रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे। याचा GR देखील आलेला आहे मित्रांनो। गोरगरीब जनतेसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून हा मोठा निर्णय आता घेण्यात आलेला आहे मित्रांनो। त्यामुळे याचा लाभ तुम्हाला नक्की घ्यायचा आहे। ज्या कुटुंबाकडे पिवळ्या आणि केशरी या दोन्हीपैकी एक रेशन कार्ड असेल तर त्या नागरिकांना 12 शेळ्या आणि वरून 25,000 रुपयांचा तुम्हाला लाभ देण्यात येणार आहे। यासाठी तुम्हाला पुढील 10 दिवसांच्या आतमध्ये अर्ज करणं गरजेचं आहे। अर्ज करण्याची अंतिम मुदत पुढील फक्त 10 दिवसच मित्रांनो आता बाकी राहिलेले आहे। त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला जर या 25,000 रुपयांचा लाभ आणि 12 शेळ्या मोफत पाहिजे असतील तर तुम्हाला नेमकं कोणकोणती प्रोसेस आता करावी लागणार आहे, तसेच यासाठी तुम्हाला कागदपत्र कोणकोणती जोडून द्यायची आहेत, अर्ज कुठं भरावा लागणार आहे, यासाठी बघा काय काय पात्रता ठेवलेली आहे ते पण बघा। तुम्हाला अर्ज कुठं भरता येऊ शकतो का, बघा तुम्हाला अर्ज भरता येऊ शकतो का, सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला लगेच 2 मिनिटांमध्ये समजणार आहे। त्यामुळे मित्रांनो, लवकरात लवकर अर्ज भरून राज्य शासनाने या मोफत 12 शेळ्यांचा आणि 25,000 रुपयांचा लाभ तुम्हाला नक्की मिळवायचा आहे। यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला 25,000 रुपयांचा लाभ आणि 12 शेळ्या तुमच्या घरामध्ये कसे आणायचं आहे हे या व्हिडिओमध्ये समजणार आहे। त्यामुळे मित्रांनो, महत्त्वाचा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी, पूर्ण बघायचं आहे। मोफत तुम्हाला आता 12 शेळ्या आणि 25,000 रुपयांचा लाभ तुम्हाला मिळणार आहे। राज्यातील पिवळ्या रेशन कार्डवरती आणि केशरी रेशन कार्डवरती राज्य शासनाकडून आता या नवीन वर्षामध्ये अनेक योजना आता काढल्या जात आहेत। पिवळ्या आणि केशरी या दोन्ही रेशन कार्डवरती राज्य शासनाकडून आता अनेक नवनवीन योजना काढल्या जात आहेत मित्रांनो। यामध्ये आता गरीब आणि गरजू लोकांना मोफत 12 शेळ्या आणि 25,000 रुपये मिळणार आहेत। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा मोठा निर्णय घेतल्याने गोरगरीब जनतेला आता मोठा दिलासा आता मिळणार आहे मित्रांनो। बघा, खेडेगावामध्ये पशुपालन हा व्यवसाय खूप चांगला चालतो। त्याच्या माध्यमातून शेतकरी वर्ग असेल, गोरगरीब जनता असेल, सुखा समाधानाने राहू शकते, त्यांचा उदरनिर्वाह करू शकते। याचाच विचार करून राज्य शासनाने आता हा मोठा निर्णय आता घेतला आहे। राज्यातील पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना आता हा 12 शेळ्या आणि 25,000 रुपयांचा लाभ देण्याचा निर्णय आज मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे। त्यामुळे तुम्हाला जर हा लाभ मिळवायचा असेल तर यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती असणार आहेत, कोणकोणती यासाठी तुम्ही यासाठी पात्र ठरणार आहे का, नक्की बघायचं मित्रांनो। तसेच मित्रांनो, तुम्हाला हा लाभ मिळवण्यासाठी अर्ज कुठे भरावा लागणार आहे, तसेच मित्रांनो यासाठी प्रोसेस तरी नेमकी कोणती असणार आहे, तसेच मित्रांनो यासाठी सरकारने अटी कोणत्या ठेवल्या आहेत, सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यामुळे महत्त्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। त्यामुळे तुमच्याकडे बघा पिवळे केशरी या दोन्हीपैकी कोणतेही एक रेशन कार्ड असेल तर तुम्हाला या 12 शेळ्या आणि वरून 25,000 रुपये तुम्हाला दिले जाणार आहेत। तुम्हाला जर हा लाभ पाहिजे असेल तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यामध्ये तुम्हाला आता एक अर्ज भरून द्यावा लागणार आहे, तरच तुम्हाला या 12 शेळ्या आणि 25,000 रुपयांचा लाभ दिला जाणार आहे, असं स्पष्टपणे राज्य सरकारच्या माध्यमातून स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे। त्यामुळे मित्रांनो, अर्ज कोणता करायचा आहे, कुठे जाऊन हा अर्ज भरायचा आहे, यासाठी कोणती कागदपत्र लागणार आहेत, नक्की बघायचं मित्रांनो। बघा, आता 2025 मध्ये रेशन कार्ड धारकांसाठी अनेक बदल सुद्धा यामध्ये करण्यात आले। आता यामध्ये रेशन कार्ड धारकांना बघा रेशन धान्य जे आहे तर ते दुप्पट मिळणार आहे। पहिला जेवढं मिळत होतं त्याच्या आता दुप्पट सुद्धा मिळणार आहे। याच्यामध्ये काही महत्त्वाचे बदल सुद्धा मित्रांनो झाले आहेत। यामध्ये आता कोणकोणत्या रेशन कार्ड धारकांना धान्य दुप्पट मिळणार आहे, सोबतच धान्यासोबत अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा दिले जाणार आहेत। तसेच पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड असणाऱ्या नागरिकांना
12 शेळ्या 25,000 रुपये दिले जाणार आहेत। एक टाक तुम्हाला 25,000 आणि एकदम 12 शेळ्यांचा कळप तुमच्या घरामध्ये दिलं जाणार आहे। परंतु यासाठी तुमच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असणं गरजेचं आहे असं सरकारनं स्पष्टपणे सांगितलंय। सरकारने तशा प्रकारची अट सुद्धा ठेवली आहे। ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड असते त्यांना कोणताही लाभ मिळणार नाही। कारण बघा मित्रांनो, पांढरे रेशन कार्ड श्रीमंत लोकांना देतात आणि पिवळे आणि केशरी रेशन कार्ड गोरगरीब जनतेला देतात। त्यामुळे तुमच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असेल तरच तुम्हाला हा लाभ दिला जाणार आहे। अगोदरच सांगतोय मित्रांनो, पिवळे रेशन कार्ड असेल आणि केशरी रेशन कार्ड असेल तरच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण तुम्हाला हा लाभ दिला जाणार आहे। मित्रांनो, गरीब आणि गरजू नागरिकांनाच म्हणजे पिवळे आणि केशरी रेशन कार्डवरतीच हा लाभ दिला जाणार आहे। त्यामुळे मित्रांनो, तुमच्याकडे पिवळे आणि केशरी या दोन्हीपैकी एक रेशन कार्ड असेल तर तुम्ही आता तयार राहा। तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून 12 शेळ्यांचा कळप आणि 25,000 रुपयांचा लाभ तुम्हाला मिळणार आहे। यासाठी एक अर्ज करायचा आहे। अर्ज करण्याची अंतिम मुदत पुढील फक्त 10 दिवस बाकी राहिले आहे। लवकरात लवकर तुम्हाला अर्ज करायचा आहे। हा अर्ज भरून दिल्यानंतर तुम्हाला बघा अर्ज भरायचा आहे। अर्ज भरून दिल्यानंतरच तुम्हाला 12 शेळ्यांचा कळप आणि 25,000 रुपये तुम्हाला हा लाभ मिळणार आहे। राज्यातील पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांना 2025 मध्ये आता रेशन कार्डवरती पैसे आणि 12 शेळ्या देण्याचा निर्णय घेतल्याने राज्यातील गोरगरिबांना हा मोठासा दिलासा आहे। परंतु यामध्ये काही अटी ठेवल्या आहेत, पात्रता ठेवल्या आहेत। तर त्या अटी आणि पात्रता कोणकोणत्या आहेत हे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तसेच मित्रांनो, 5 ते 7 कागदपत्रे यामध्ये सांगितले आहेत आणि पुढील 10 दिवसामध्ये हा अर्ज तुम्हाला लवकरात लवकर भरून मित्रांनो तुम्हाला द्यावा लागणार आहे। कारण याची अंतिम तारीख जी आहे तर ती पुढील 10 दिवस जाता बाकी राहिले आहेत। त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला हा मोठा लाभ जर पाहिजे असेल तर एक अर्ज तुम्हाला भरून द्यावा लागणार आहे। तो अर्ज मी पुढे देखील तुम्हाला देणार आहे, सांगणार आहे व्यवस्थितपणे। आता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। याचा GR देखील तुम्हाला आता इथे दाखवण्यात येणार आहे। सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। बघा, या योजनेसाठी येणाऱ्या खर्चाचे सविस्तर अंदाजपत्रक आता तुम्हाला व्हिडिओ सविस्तरपणे मित्रांनो बघायचा आहे। तुम्हाला GR व्यवस्थितपणे मी तुम्हाला वाचून दाखवतोय। बघा, कार्यक्रमाअंतर्गत बघा लाभार्थ्यांच्या भौगोलिक क्षेत्रानुसार उस्मानाबादी, संगमनेरी किंवा स्थानिक जातीचे शेळीगट पुरवण्यात येईल। स्पष्टपणे सरकारचं म्हणणं आहे की तुम्हाला ज्या शेळ्या लागतील त्या शेळ्या तुम्हाला पुरवण्यात येईल। म्हणजे या ठिकाणी बघू शकता उस्मानाबादी शेळ्या, यामध्ये संगमनेरी शेळ्या आहे। त्यानंतर बघा या ठिकाणी स्थानिक जाती शेळीगट म्हणजे आता तुम्हाला स्थानिक जातीचे शेळीगट जर पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्हाला देण्यात येणार आहे। बघा इथं आता यामध्ये तपशील सांगितले दर आणि 10 शेळ्या जे काय असेल ते, काही जणांना 12 शेळ्या मिळतात, काही जणांना 10 शेळ्या मिळतात। बघा मित्रांनो, जेवढ्या मिळतील तेवढ्या तुम्हाला घ्यायचं आहे। बघा आता शेळ्या खरेदी बघा 8,000 रुपये प्रति शेळी उस्मानाबादी संगमनेरी जातीच्या पैदाई शेळ्या, त्यासाठी तुम्हाला 80,000 रुपये सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे। तर बघा या ठिकाणी तुम्हाला जर साधे शेळ्या जर घ्यायच्या असतील थोड्याफार बघा 6,000 रुपये प्रति शेळी स्थानिक जातीच्या, म्हणजे बघा तुम्ही स्थानिक जातीची शेळी जर तुम्हाला घ्यायची असतील तर त्यासाठी सरकारच्या माध्यमातून 60,000 रुपये तुम्हाला 10 शेळ्यासाठी इथे मिळणार आहे। तुम्हाला बघा जर भारी शेळ्या जर घ्यायच्या असतील उस्मानाबादी संगमनेरी तर 80,000 रुपये मिळणार आहेत। जर तुम्हाला साध्या असतील तर 6,000 रुपये प्रति शेळी असं तुम्हाला 60,000 रुपये मिळणार आहे। त्यावरून तुम्हाला आता बोकड एक त्यावर मिळणार आहे। तुम्हाला या ज्या 10 काही 12 शेळ्या मिळणार आहेत, काहींना 10। तर बघा तुमच्या जे कास्ट असतं, तुमची जात कोणती आहे म्हणजे तुमची ST OBC NTC अशा कास्ट असेल तर तुम्हाला 12 शेळ्या मिळणार आहेत, काहींना 10 शेळ्या मिळणार आहेत। त्यासोबत तुम्हाला बोकड पण मिळणार आहे मित्रांनो। बोकडासाठी बघा इथं बघू शकता तुम्ही 10,000 रुपये उस्मानाबादी संगमनेर, बघा इथं बोकडासाठी स्पेशल 10,000 रुपये मिळणार आहे। अशा प्रकारचा लाभ मिळणार आहे। सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। तुम्हाला अर्ज कसा करायचा ते व्यवस्थित सांगतो। बघा आता तुम्ही इथं बघू शकता। आणि जर अन्य साधारण जातीचा नर बोकड जर तुम्हाला पाहिजे असेल तर फक्त तुम्हाला 8,000 रुपये मिळणार आहे। बघा तुम्हाला कोणता बोकड पाहिजे त्यावरून तुम्हाला ठरणार आहे। शेळ्या, बोकड, विमा, त्यानंतर वर्षासाठी बघा या ठिकाणी तुम्हाला
12.75% अधिक 18% वस्तू व सेवा कर यानुसार मिळणार आहे। बघा या ठिकाणी रुपये 13,545 उस्मानाबादी संगमनेरी जातीसाठी। त्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलंय। आता बघा तुम्ही या ठिकाणी मी तुम्हाला सविस्तरपणे व्यवस्थित सांगतो। बघा आता 10,000 रुपये अन्य स्थानिक जातीसाठी तुम्हाला या ठिकाणी हे मिळणार आहे। एकूण खर्च यासाठी किती येणार आहे, एकूण खर्च व्यवस्थितरित्या सांगतो तुम्हाला। आता खर्च किती सरकारच्या माध्यमातून येणार आहे इथं तुम्ही पाहू शकता मित्रांनो। एकूण खर्च बघा उस्मानाबादी संगमनेरी या जातीसाठी अन्य पूर्ण खर्च जो आहे तर तो 1,00,000 जो 3,545 एवढं तुम्हाला आता सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे। तुम्हाला यासाठी अर्ज करावा लागणार आहे मित्रांनो, विसरू नका। अर्ज कसा करायचं ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी समजणार आहे, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे। पूर्ण बघितल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही की कागदपत्रे कोणती लागणार आहेत, अर्ज कोणता लागणार आहे। बघा बोकडाची खरेदी प्राधान्याने अधिकृत बाजारातूनच करावी। मित्रांनो तुम्हाला कोणत्या बाजारातून करावी हे सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे। सर्वांनी पूर्ण व्हिडिओ बघा। लाभार्थ्याकडून उस्मानाबादी संगमनेरी किंवा स्थानिक जातीच्या पैदाक्षम शेळ्या बोकडाची खरेदी प्राधान्याने अधिकृत बाजारातून करण्यात येईल असं स्पष्टपणे सरकारने सांगितले। खरेदी केल्यानंतर बघा शेळ्यांचा विमा उतरवणे बंधनकारक राहील। ऐवजी त्यानुसार तुम्हाला अजून एक सांगितले की शेळ्या गटाचा विमा स्थानिक कंपन्यांकडून प्रकल्प अधिकारी यांची नावे काढण्यात यावा। अर्जदार म्हणून लाभार्थ्यांचे नाव लावण्यात यावे। बघा खरेदी शक्यतो एकाच वेळी करायची, म्हणजेच तुम्हाला हे सर्व एकाच वेळी करायला सांगितलंय। म्हणजे कसं तुम्हाला बोकड पण एकदाच घ्यायचं आहे आणि 10 ते 12 ज्या काय असेल ते शेळ्या एकाच वेळी घ्यायला सरकारने सांगितले। बघा सर्व लाभार्थ्यांच्या शेळी गटाची खरेदी एकाच वेळी करणं शक्य नसल्यास किमान एका प्रकल्प कार्यालयातील लाभार्थ्यांकरिता शेळी गटाची खरेदी एकाच वेळी करण्यात यावी। तेही शक्य झाल्यास तालुकानिहाय शेळी गट खरेदी करण्यात यावेत। बघा लाभार्थ्यांना शेळी गटाचे वाटप करण्यासाठी नजीकची शाळा किंवा अन्य सार्वजनिक ठिकाणी याची निवड करण्यात यावी। सदर ठिकाणाहून लाभार्थ्यांनी स्वखर्चाने वाहतूक करायची आहे। बघा तुमच्या स्वखर्चाने तुम्हाला थोडंफार करायचं आहे, त्यानंतर लगेच सरकार तुम्हाला पैसे देते। कार्यक्रमाचा संपूर्ण निधी 500 दशलक्ष बघा या ठिकाणी 500 दशलक्ष महामंडळास वर्ग करण्यात यावा। बघा 500 दशलक्ष इतका सरकारकडून तुमच्यासाठी आता निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे। मित्रांनो महामंडळाने सुरुवात 482 लाभार्थ्यांना कार्यक्रमात स्थानिक जातीच्या शेळीगट पुरवणा केल्यामुळे म्हणजे तुम्हाला या शेळीगटाचा तुम्हाला यासाठी पुरवठा तुम्हाला करण्यात यावा। बघा लाभ द्यावा। स्थानिक जातीच्या शेळीगटाचा पुरवठा केल्यामुळे बचत होणाऱ्या निधीच्या प्रमाणपत्र आयुक्त आदिवासी विकास नाशिक यांच्याकडून बघा स्पष्टपणे यामध्ये सांगितले निधी वापराचा बराच कालावधी राहू नये याकरिता आयुक्त कार्यालय म्हणजे तुमच्या जिल्हाधिकारी जे आहेत आयुक्त जे आहेत त्यांना स्पष्टपणे जे काय असेल ते ऑर्डर दिल्या की आता तुमचं जे काय असेल ते लवकरात लवकर तुम्हाला देण्यात यावा। महामंडळाने योजनेच्या अटी शर्तीनुसार लाभार्थी महिला बचत गटास शेळी बोकड यांचा पुरवठा करून छायाचित्रांसह अहवाल शेळी बोकड वाटपाची बचत गट न्याय पोचपावती योजनेच्या फल निष्पत्तीबाबत अहवाल उपयोगिता प्रमाणपत्र आयुक्त आदिवासी विकास नाशिक सादर करण्यात यावा। बघा मित्रांनो तुम्हाला सर्वांना याचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे बघा याचा GR देखील तुम्हाला वाचून दाखवतो। बघा सर्वांनी मी शेवटला तुम्हाला कागदपत्रे आणि अर्ज कुठं करायचे सांगतो, सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा। विशेषत केंद्र सहाय्य योजनेच्या अंतर्गत महिला बचत गट शेळी गटांना शेळी युनिटा पुरवठा म्हणजे करणे बघा ही तुम्ही स्पष्टपणे योजनेचे मार्गदर्शन मंजुरी देण्याबाबत बघा ही महाराष्ट्र शासनाचा GR आहे, तुम्ही वाचू शकता। आदिवासी विभाग शासन निर्णय तुम्ही पाहू शकता। बघा हा स्पष्टपणे मुंबई मंत्रालयाच्याकडून हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आदिवासी बांधवांची उपजीविका पावसावर आदिवासी शेती असल्यामुळे प्रत्येक शेतीच्या माध्यमातून निश्चित उत्पन्न मिळेल हमी नसते। यासाठी शेती बरोबरच शेतीची निगडीत बकरीपालन हा जोडधंदा केल्यास त्यांना निश्चित उत्पन्नाची हमी मिळू शकते। व्यवसायाशी मुख्यत्वे महिला वर्ग निगडीत असल्यामुळे महिला बचत गटांना 10 शेळी व 1 बोकड यांची युनिट देण्याचा हेतूने स्पष्टपणे हा शासन निर्णय मित्रांनो स्पष्टपणे तुम्ही हा वाचू शकता। स्पष्टपणे शासनाच्या माध्यमातून तुम्हाला हा लाभ आता देण्यात येत आहे। तर बघा तुम्हाला कागदपत्रे आणि तुम्हाला अर्ज कुठं करायचा हे सांगतो, सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। शासन निर्णय आपण हा वाचून दाखवत आहे मित्रांनो। बघा यामध्ये
बकरी पालनाच्या माध्यमातून महिला व बचत गटाचे उत्पन्न वाढवून बचत गटाचे बळकटीकरण करणे आणि त्यांचे स्थलांतर कमी करणे आणि त्यांच्या मंजुरीबाबत 500 दशलक्ष बघा 500 दशलक्ष इतक्या किमतीच्या योजनेच्या मार्गदर्शन सूचनाबाबत म्हणजे इतके पैसे तुम्हाला आता मंजूर करण्यात आले आहेत। तर बघा या ठिकाणी मित्रांनो आता तुम्हाला अर्ज भरण्यासाठी तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन याचे अर्ज भरायचे आहेत। पुढील 2 ते 3 दिवसांमध्येच याचे अर्ज सुटणार आहेत। हा अर्ज भरण्यासाठी तुम्हाला महत्त्वाची कागदपत्रे तुम्हाला आता लागणार आहेत। तीच कागदपत्रे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे समजून सांगणार आहे। आता सर्वांनी व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। तुम्हाला कागदपत्रे समजावून सांगत आहे। ही कागदपत्र अत्यंत महत्त्वाची आहेत मित्रांनो। बघा आता यासाठी लागणारी पहिले कागदपत्र म्हणजे तुमचे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड। तुमच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड पाहिजे म्हणजेच पाहिजे तरच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे। त्यानंतर तुमचे ओळखपत्र म्हणजे या ठिकाणी तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, त्यानंतर तुमचा उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला तुम्हाला लागणार आहे। बघा उत्पन्नाचा दाखला लागणार आहे, रहिवासी दाखला लागणार आहे, बँकेचे पासबुक लागणार आहे। बघा त्यानंतर झेरॉक्स, बँकेच्या पासबुकचं झेरॉक्स या ठिकाणी व्यवस्थित द्यायचं आहे, कारण बँकेच्या पासबुकचं पहिल्या पानाचं झेरॉक्स दिल्याशिवाय तुम्हाला हे पैसे तुमच्या खात्यावरती येणार नाहीत। त्यामुळं बँकेच्या पासबुकचं झेरॉक्स द्यायचं आहे। पासपोर्ट साईजचे 2 फोटो या ठिकाणी लागणार आहे। इत्यादी कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत मित्रांनो। याचा अर्ज करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं बघा या ठिकाणी तुम्हाला सांगतो 2 ते 3 दिवसांमध्ये याचे अर्ज सुटतील। याचा लाभ नक्की घ्यायचा मित्रांनो। व अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजनाच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। धन्यवाद मित्रांनो।